काहीतरी एक वेगळं करायचं बा, म्हणून मग आम्ही थोडं सिजनेबलचा प्लॅन डोक्यात आला आणि मग त्या पद्धतीनं एक दुकान पण अनेक व्यवसाय. जूनमध्ये येथे शालेय वस्तूसाठी भरपूर गर्दी असते. पावसाळ्यात छत्र्या विकल्या जातात आणि दिवाळी आली तर पूर्ण दुकान चेंज होऊन जाते. तर मित्रांनो, आज आपल्या समोर एक अशा व्यक्ती आहे ज्यांनी एक काही नवीन करायचं म्हणजे लोक 10 धंदे घेऊन बी बसतात पण त्यांच्या धंद्याला यश नाही प्राप्त होत. तर आपलं दुकान सिजनेबल म्हणजे पुऱ्या वर्षभर कसं चालेल त्यासाठी आज आपल्यासोबत गुरुदेवचे सर बसून आहे. तर आपण त्याच्यासोबत आज क्वेश्चन घेऊ. तर दादा, आपला पहिला क्वेश्चन आहे की तुम्ही हे दुकान कधी खोललं, म्हणजे जो वेळ होता त्यावेळी? इथून 7-8 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तर आम्ही हे दुकान जनरल स्टोर्स मधून खोललं होतं आणि नंतर मग जसं काहीतरी एक वेगळं करायचं बा, म्हणून मग आम्ही थोडं सिजनेबलचा प्लॅन डोक्यात आला आणि मग त्या पद्धतीनं त्याला हँडल करणं सुरू केलं होतं. अच्छा. पण जेव्हा तुम्ही स्टेशनरी म्हणून चालू केलं आहे ना, तर त्यावेळेस म्हणजे पहिलं तर काही जो पहिल्याचा जो सेल असेल तर सेल कसा झाला आपला? पण सेलचा काही विषय नाही, म्हणजे साधारणतः सुरुवात केली. सुरुवातीपासून थोडं थोडं करून ते आपलं पिकअप पकडलंय. काय कस्टमरला रिव्ह्यू चांगले आलेत, कस्टमर परत जुडत गेले आणि काम मोठं होत गेलं. हो, मग स्टेशनरीवरूनच सिजनेबलचा कसा आयडिया कसा आला? कारण की कोणी कसं आहे स्टेशनरी चालू नाही आली त्याच्यात अजून काहीतरी टाकायचं काय ना. कसं आहे, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एखादा जर बिझनेस करत आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण वेळ द्या, पूर्ण झुकून घ्या स्वतःला की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आणि कारण काय होतं, लोक 4 दिवसात यश नाही मिळालं म्हणून एक दुसरा ट्रॅक पकडणं सुरू करतात. आज हा धंदा टाकतो, उद्या परत तो संपला की दुसरा परत एक ट्रॅक करतो. बरोबर आहे. तो धंदा करण्यापेक्षा आपल्याला याच धंद्यात आणखी काय चांगलं करता येते, कसं करता येईल, या सर्व गोष्टी आणि तिथलं मार्केटला काय पाहिजे, कसं पाहिजे, या सर्व गोष्टीचा जर अनुभव घेतला तर आपण एक सक्सेस होऊ शकतो धंद्यात, असं माझं मत आहे. ओके. तर मग दादा, आपला एक अजून एक क्वेश्चन आहे की आता सीझन खतम झाला, जसं की आता काय म्हणजे तीळ संक्रांत खतम झाली, तर त्याच्यात जो तुम्ही माल आणला तर त्याच्यातून ते काही उरते ना मालातून, तर त्याचं म्हणजे त्याला स्टोअर करता काय करता त्याचं? काय आहे ना, एकदा खरेदी केलेला माल परत होत नाही, हे तर महत्वाचं आहे. आणि घेतलेला माल हा विकण्याची आपण टेंडन्सी ठेवायची. जरी उरलास तरी तो पुढल्या वर्षी व्यवस्थित ठेवला की पुढल्या वर्षी तो होऊ शकते. काही प्रमाणात आपल्याला घाटा तोटा नफा सहन करावाच लागतो धंदा म्हटलं की. तर तो स्टोअर वगैरे करून आम्ही वरती स्टोअर रूम आहेत आमची मोठी, त्याच्यामध्ये आम्ही तो स्टोअर करून व्यवस्थितरित्या ठेवत असतो. मग दादा, मग जर आता बघा उद्या आपले 26 जानेवारी आहे, बरोबर. तर 26 जानेवारीसाठी तुम्ही तयारी तर केली असेल, ते आपल्याला काही सांगू शकता? कसं आहे, कुठलंही सीझन असलं किंवा काही फेस्टिवल येणार असला तर त्याच्या अगोदर 1 ते 2 महिने अगोदर आम्हाला खरेदी करावं लागते. त्यानंतर त्याला आणून आपला रेट वगैरे टाकून व्यवस्थितरित्या त्याला 2-4 दिवसा अगोदर डिस्प्ले करून तो विकनेस तयार करावा लागते. तर आता जसं समोर 1 महिन्यानंतर होळी आहे, पण आजच आमची खरेदी सुद्धा झालेली आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असते, बेनिफिट मिळते लवकर खरेदीचा, आणखी व्हेरायटी मिळते, असे 2-3 गोष्टी असतात त्यात. तर सर, माझं म्हणणं कसं आहे की लोक आहे ना 10 दुकान करतात, म्हणजे जे आपले पॉडकास्ट पाहू राहिले त्यांना फक्त आपलं हेच म्हणणं आहे की जे बी दुकान उघडणं आहे आपला अनुभव, ते अनुभव सांगा की दुकान उघडण्यावर महत्व करायचं का दुकान नाही उघडण्यावर? जसं नाही, प्रत्येकानं धंदा केला पाहिजे असा वृत्तीचा मी आहो. पण एखाद्याचा धंदा चालला म्हणून तोच धंदा दुसऱ्याने टाकला बाजूला, हा धंदा नाही करायचा. धंदा असा करा की त्या ठिकाणी काय पाहिजे काय नाही आहे याचा शोध अगोदर घ्या. नाही तर नुसतंच याचं दुकान चाललं म्हणून आपण तेच दुकान टाकायचं, असा प्रकार करण्यात काही फायदा नाही. कारण प्रत्येकाची एक वेगळी कला असते. बरोबर. आणि ती कला जर ज्याच्यामध्ये असेल तर ते तुम्ही करू शकता. सचिन तेंडुलकर जर चांगला खेळत आहे तर तसा व्यक्ती होणं दुसरं नाही. विराट कोहली वेगळा खेळतो, सचिन तेंडुलकर वेगळा खेळतो. ह्या दोन्ही गोष्टीत फरक आहे.
तर माझं मत असं आहे का राहुल द्रविड सुद्धा खेळलाय, म्हणजे तो बरोबर. फास्ट खेळला बा असं काही नाही आहे. बरोबर आहे. प्रत्येकाने आपल्या टॅलेंट नुसार खेळायला पाहिजे, बरोबर आहे. असं माझं मत आहे. तर दादा आपला एक लास्ट क्वेश्चन आहे की एवढ्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स 7 वर्षाचा सीझन 1, तर याच्यात काही असा वेळ आला असेल ना, कधी धंदाच नाही झाला, कधी डाऊन झालं, कधी हाय झालं, तर त्याच्यात आपलं मत काय? नाही, कसं आहे, धंदा आहे, शेवटी धंदा म्हटलं की कमी जास्त चालणार आहे. हो. तर त्याच्यामुळं एवढं डोक्यात घेऊन काही हे नाही, कमी जास्त. आणि आपला व्यवहार चांगला आहे, आपलं बोलणं चांगलं असलं की कस्टमर येतात. हो, बरोबर आहे. पण दादा आता एक तर गोष्ट असं आहे, पण एवढी दुकान चालवायची आपल्याला सिजनेबल, तर सिजनेबल मध्ये लोक जास्त येतात, गिराईक जास्त राहते, एका माणसाच्या हातचं काम नाही. तर तुम्ही पोरं मॅनेज कशी करतात, घरची काय तुम्हाला सपोर्ट करतात त्याच्यात? आमच्या घरचे पण लोक आम्हाला सपोर्ट करतात. आणि जसं सीझन असलं की भरपूरशी गर्दी होता, साहजिक आहे. तर त्यावेळेस आम्ही मॅनपॉवर सुद्धा ठेवतो. मुलं वगैरे आमच्या हाताशी नसतात, तसे तर वर्षाला 1-2 मुलं सोबत नेहमीच असतात दुकानात कामाला. पण ज्यावेळेस जसं फटाक्याचं दिवाळीचं सीझन असो, राखीचं असो, त्यानुसार लेडीज ठेवणे, जेंट्स ठेवणे आणि मुलं पण ठेवावं लागतात. आणि त्यांना मग ते पेमेंट वगैरे दिले की ते येतात. हा. तर दादा सीझन मध्ये गर्दी खूप राहतात. हा. आणि गर्दीत लोक काय करतात की सामान घेऊन घेते, पण पैसे नाही देत. त्याच्यात तुम्ही काय करता मग? त्यासाठीच मॅनपॉवर ठेवावं लागते आणि घरचे लोक पण असतात लक्ष द्यायसाठी. पण तरी सुद्धा कळत न कळत होऊन जातात चुका, हो. जातात. त्याला आता काही इलाज नसते. काय काही सर प्रत्येक गोष्टीत आपण लक्ष ठेवूच बा तर शक्य नसते. म्हणून आता तेवढं नफा तोटा सहन करावा लागतो. सहन करावं लागतं. जर आता तुमच्या इकडं कस्टमर आला, त्याला मग ती सर्व्हिस काही म्हणजे त्याला माल दाखवणे, त्याच्यासाठी पोरांना कसं ट्रेन करता तुम्ही? का नाही ह्या माणसाला कसं हँडल करायचं, त्या माणसाला कसं हँडल करायचं, हे वस्तू कशी दाखवायची, त्याचं पूर्ण सांगायचं कसं, तिला पूर्ण माइंड. कसं आहे, मुलं येतात, काम करतात, त्यांना ते शिकवावं लागतं. त्याच्यासाठी 1-2 महिन्याचा जो असते ना कालावधी, तो शिकवण्यामध्ये जातं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कसं बोलायचं, काय बोलायचं, या सर्व गोष्टी त्यांना सांगावं लागतात. आता काही मुलं शिकतात, काही नाही शिकत. हा. असं जसं की आजकालची नवीन पिढी बिझनेस खोलण्याच्या मागे जाते, पण त्यांना समजत नाही का काय बिझनेस खोलाव, म्हणजे कोणत्या लाईन मध्ये कोणता बिझनेस चांगला चालन हे त्यांना नाही मालूम राहत. मग याच्यासाठी त्यांचा एक्सपिरियन्स काय सांगत आपल्याला? मला असं वाटतं की मगाशी आपण बोललो या विषयावर की एखादं क्षेत्र जर आपण निवडत आहोत, तर त्या एरियामध्ये कशाची कमी आहे, काय पाहिजे, त्या एरियातला थोडंसं जर नाही का अनुभव घेतला, नॉलेज घेतला की तिथून एखादी गोष्ट दूर आहे पण आपण इथं जर सहज उपलब्ध केली तर इथं चालू शकते, असं जर त्या ठिकाणी केलं आणि काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच यश मिळू शकते. हो दादा, पण कोणाजवळ आहे ना एक्सपिरियन्स नाही राहत. जसं की धंदा कसा चालवायचा, म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी बी आपल्याला बिझनेस कसा चालवा लागते ते बी मालूम असलं पाहिजे ना. नाही तर घेतला, आणला माल आणि खोलला, तसं तर जमत नाही. कसं आहे, नदीत उडी मारल्याशिवाय पोहणं शिकत नाही. हो, ते आहे. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, बिझनेस म्हणजे एक प्रकारची रिस्क आहे. आणि एकदा जर सुरू केला की अनुभव जो आहे तो त्यातून मिळत असते. हो, ते कोणीच आता पोटातून अनुभव घेऊन येत नाही, माणूस सर्व गोष्टी इथं शिकते. बरोबर. नाही, मी पण काही लोकांना म्हटलं तर लोक का म्हणते का आपण काही वेळ दुसऱ्याच्या दुकानाच्या म्हणजे काही दुसऱ्याच्या खाली काम करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अनुभव येते त्या गोष्टीचा, तर आपण खोलायचं, असे म्हणते काही लोक. असे म्हणतात तर बरोबर आहे, पण असे लोक कधी सक्सेस झालेले नाही, हा एक मोठा इतिहास आहे. हो. की कोणाच्या खांद्यावर पाय ठेवून बा मोठं झालं असं नाही. ते काय, त्या क्षेत्रात जा, तिथला अनुभव घ्या. पण मला पूर्णपणे सांगत नाही, तुमच्यात जर शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही तिथून शिकून घेऊ शकता. बरोबर. तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार नाही. आज सचिन तेंडुलकर आचरेकडे खेळला, त्याच्याकडे अनेक लोक खेळले, पण नाही, तो सचिन तेंडुलकर झाले का? नाही झाले. कारण त्याच्यामध्ये जो स्वतःच गुण होता तोही असणं आवश्यक आहे, तेवढी जिद्दही असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळं एखादाच व्यक्ती घडतो. आपल्यामध्ये जर टॅलेंट असेल ना, आपण जर समोर जाऊ शकलो तर ते त्या मला वाटतं की आपापल्या याच्यावर बेसवर असायला पाहिजे. एखाद्याचं पालन केलं तर ते कृती जमणार नाही तुम्हाला. हो. तर दादा आपला लास्टचा क्वेश्चन आहे की जे आता नवीन युवक आहे, मुलं, हा,
तर ते बिझनेस खोलतात. तर त्यांच्यासाठी काय राय तुमचं की त्यांनी बिझनेससाठी पहिले स्टार्टअप कसा करायचा, काय कसं करायचं, त्यांचं म्हणजे इन्कम काय लागेल, कोणत्या बिझनेससाठी काय करायचं, ते आपलं सांगा ना काही मत. मला असं वाटते एक सफिशियंट भांडवल असलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी जिथे आपण उद्योग उभा करतोय त्या ठिकाणी कशाची गरज आहे नेमकी, त्या ठिकाणी काय पाहिजे त्याचं एक थोडा सर्वे करून त्या ठिकाणी काय कमी आहे, तिथे जर कोणतं दुकान टाकलं तर ते चालू शकते बा, आणि कशाचं दुकान आहे किंवा मग आपल्याला नेमकं गिरायकांना काय पाहिजे, त्या गोष्टी उपलब्ध कशा करता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायक वाटला असेल तर या लाईक करा आणि आपल्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना स्वतःचाच व्यवसाय सुरू करायचा असेल. वर्धा आणि आसपासच्या अशा आणखी रील सक्सेस स्टोरी पाहण्यासाठी पुढचा टप्पा चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन गोष्टीसह आणि एका नवीन टप्प्यासह. तोपर्यंत पुढचा पाऊल टाकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.